भारताचा प्रमुख नायक राव तुलाराम यांचा जन्म 1857. उठावाचा प्रमुख. स्वतः राजा असूनही जर आपण गप्प बसलो तर जनतेला कोण न्याय देणार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक शूर योद्धे होऊन गेले, पण काही असे होते जे राजे असूनही जनतेसाठी उभे राहिले. असेच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे राव तुलाराम. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 344 पावर्ड बाय GoPrag.com. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील एक धाडसी, दूरदर्शी आणि करारी नायक राव तुलाराम यांचा जन्म 9 डिसेंबर 1825 रोजी झाला. हरियाणातील प्रजाहितदर्शी राजा म्हणून ते ओळखले जात. ब्रिटिशांच्या अत्याचाराविरोधात उभे राहण्यासाठी त्यांनी आपल्या जनतेला एकत्र आणले आणि संघर्षाची मशाल पेटवली. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात राव तुलाराम यांनी अत्यंत धैर्याने नेतृत्व केले. त्यांनी फक्त रणांगणात तलवार चालवली नाही, तर रणनीती, संघटन आणि जनतेचा विश्वास या तिन्हींच्या बळावर ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील अनेक भागात ब्रिटिशांचे अस्तित्व डळमळू लागले. त्यांच्या पराक्रमामुळे ते 1857च्या उठावातील एक प्रमुख सेनानी म्हणून इतिहासात अमर झाले. राव तुलाराम यांनी आपल्या राज्यातील इंग्रजांची सत्ता संपवली. त्यांनी केवळ शस्त्रांनीच नव्हे तर मुत्सद्देगिरीनेही लढा दिला. ब्रिटिशांविरोधात व्यापक आघाडी उभारण्यासाठी ते अफगाणिस्तान, इराण आणि रशिया यांसारख्या राष्ट्रांशी संपर्क साधण्यासाठी निघाले होते. त्यांची दूरदृष्टी म्हणजे केवळ आपल्या प्रदेशापुरती नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी मजबूत सहकार्य निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न होता. जरी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांचे निधन झाले, तरी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिलेला वेग, प्रेरणा आणि साहस पुढील अनेक क्रांतिकारकांना दिशादर्शक ठरला. राव तुलाराम यांचे जीवन हे शौर्य, देशभक्ती आणि अढळ निर्धाराचे प्रतीक आहे. मित्रांनो, राव तुलाराम यांनी आपल्याला शिकवलं की देशासाठी काहीतरी करणं हीच खरी देशभक्ती आहे. हा प्रेरणादायी दिनविशेष आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com.